अपने जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं। मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में सुनाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। जो इस दीवार का सुराग है, जो इस दीवार का सुराग है, चाइना, अमेरिका, पाकिस्तान साजिशों का हिस्सा है, लेकिन हम इसे अपने घर का रोशनदान कहते हैं। हम इसे अपने घर का रोशनदान कहते हैं। A very great morning, honorable chief guest, respected chairman sir, respected principals, respected teachers, staff members, students and the parents. I heartily welcome you all. I am Aarti Tukaram Hulge, 9th standard Eastern Ghats. We gather here for celebrating Independence Day of our great nation India. आजादी, आजादी म्हणजे काय हे त्यांनाच माहित असतं ज्यांनी गुलामी केलेली असते। आपण किती भाग्यशाली आहोत की आपण आजाद देशामध्ये जन्म घेतला। आपल्या भारत देशाला आजादी ही खरं तर 1857 लाच मिळाली होती, परंतु ती वर्षाल बनवून आपल्याला 1947 ला लाभली। प्राचीन, मध्यशाली आणि वर्तमान उदाहरणातून स्पष्ट करेल की आपण जेव्हा तिरंग्यांच्या फेऱ्यांमध्ये फसलो होतो तेव्हा रंगदेव संती चोलाच्या एका आवाजावर टोळ्याच्या टोळ्या उमलून येत होत्या आणि त्यांच्या त्या वंदे मातरमच्या नाऱ्यातून येणारा आवाज इंग्रजांच्या शस्त्रात तुफान घेऊन येत होतं। त्यानंतर 62-63 आणि 71व्या युद्धानंतर पांढरी साडी घालून फिरणारी ती स्त्री जेव्हा घरचे हाल हे होत होते की प्यार भी भरपूर गया, भांग का सिंदूर भी चला गया, प्यार भी भरपूर गया, भांग का सिंदूर भी चला गया, बाप की कमाई गई, भाई की पढ़ाई गई, एक ऐसा विस्फोट हुआ जिस्म की ही पूरी बोटियां चली गई और आपके लिए सिर्फ एक आदमी मरा है, आपके लिए सिर्फ एक आदमी मरा है, लेकिन मेरे घर की तो रोटियां चली गई, मेरे घर की तो रोटियां चली गई। असे हाल होत असतानाही एक आई आपल्या मुलाला म्हणते, बाळा तू त्या पार्श्वभूमीची रक्षा कर, इथे मी सांभाळते आणि पत्र लिहून सांगते की अम्मा ने लिखा है खत बड़े ही छाव से, पुत्र मेरे न घबरा जाना, अम्मा ने लिखा है खत बड़े ही छाव से, पुत्र मेरे न घबरा जाना, तुम्हें एक इंच भी पीछे न हटना, चाहे इंच इंच कट जाना। अशा प्रकारे पूर्ण परिवार आपली देशभक्ती दाखवत असतं। तेव्हा देश काय करतं? तेव्हा देश बलिदान मागतं, तेव्हा देश लढायला सांगतं, तेव्हा देश मरायला सांगतं, तेव्हा देश माथ्यावर चढायला सांगतं। आता देश फक्त एवढंच म्हणतं, तू जर खरा देशभक्त असशील तर तू तुझं काम पूर्ण मेहनतीने, इमानदारीने आणि लक्षपूर्वक कर। हीच खूप मोठी देशभक्ती, हेच खूप मोठं राष्ट्रप्रेम होय। वर्षातून 2 वेळा हातात तिरंगा झेंडा घेऊन फिरणे देशभक्ती नाही, किंवा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या डीपीला 3 रंगांनी रंगवून कोणी देशभक्त होत नसतं। आपली देशभक्ती तर अशी आहे जी देशद्रोहींच्या नसात तुफान घेऊन येईल आणि प्रत्येक देशद्रोहीने हे समजलं पाहिजे की अगर तू परिंदा है तो ये आसमान तेरा है, अगर तू परिंदा है तो ये आसमान तेरा है, अगर तू दरिंदा है तो ये शमशान तेरा है। भाईचारे से रहना है तो रह इस जमीन पर, भाईचारे से रहना है तो रह इस जमीन पर, वरना कब्र भी तेरी है और कब्रिस्तान भी तेरा है, वरना कब्र भी तेरी है और कब्रिस्तान भी तेरा है। एका देशद्रोहीपेक्षा देशभक्ती जास्त तेव्हा बदनाम होते जेव्हा एक मुलगा आपल्या वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमाच्या दारात सोडून येतो। एका देशद्रोहीपेक्षा देशभक्ती जास्त तेव्हा बदनाम होते जेव्हा संकटात फसणाऱ्या माणसाला वाचवण्याचं सोडून आपण सेल्फी काढून लाईक्स वाढवण्याचं बघत असतो। आजची ही पिढी ज्यावर पूर्ण देशाची जबाबदारी आहे, ती पिढी 4 इंचच्या स्क्रीनवर घर्षण करत इमोजी पाठवून आपल्या भावना व्यक्त करत आहे। आजही आपला भारत देश महिला सुरक्षतेमध्ये 4थ्या क्रमांकावर येतो। काम करणाऱ्याला कामगार समजा, हवालदार नाही। जे गरीब आहेत त्यांना काम द्या, दान नाही, आणि दान द्यायचे एवढेच इच्छुक असाल तर जिवंतपणे रक्तदान आणि मृत्यूनंतर अंतःदान द्या। हीच खूप मोठी देशभक्ती, हेच खूप मोठे राष्ट्रप्रेम होय। खूप आश्चर्याची गोष्ट आहे, ज्या देशाने पूर्ण जगाला तक्षशिला आणि नालंदा सारख्या शिक्षण संस्था दिल्या आहेत, तोच देश एक विश्वविद्यालय उभं करू शकत नाही। एका बाजूला आपल्या भारत देशात नीट, IIT, JEE सारख्या सुविधा उपलब्ध आहेत, दुसऱ्या बाजूला गरीब मुलांना रानात काम करायला जाण्याशिवाय उपाय नाही। आपल्या धर्माला, आपल्या जातीला उच्च मानून दुसऱ्याच्या धर्माचा, दुसऱ्याच्या जातीचा अपमान करणे, हा सर्वांचा
ती म्हणजे अंधश्रद्धा. आपल्याला जर राष्ट्र निर्माण शक्य करायचं असेल तर आपल्याला जातीभेद निर्मूलन केलं पाहिजे, अंधश्रद्धा वागणं सोडून दिलं पाहिजे, स्त्रियांची इज्जत केली पाहिजे आणि स्वच्छता अभियान मध्ये केवळ सरकारच नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीने भाग घेतला पाहिजे. स्वच्छता अभियानला मनापासून अपनावलं पाहिजे. मोठी मोठी बोलणी नाही, छोटे छोटे प्रयत्न करा. तेच बाहेरून नाही, इथल्या दगडांपासूनच लागते. I am being a student, I am being a good person, I am being a symbol of this mother and I am proud to be an Indian. मी सॅल्यूट करते पोलिसांना, मी सॅल्यूट करते त्या वीरांना जे त्या पार्श्वभूमीवर उभं राहून इथे आपली रक्षा करत असतात. मी सॅल्यूट करते प्रत्येक त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीमुळे राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहणे सुद्धा अशक्य आहे. शेवटी जाता जाता एवढेच बोलेन, मेरा भारत महान था, महान है और महान रहेगा. मेरा भारत महान था, महान है और महान रहेगा. होगा हौसला सबके दिलों में बुलंद, होगा हौसला सबके दिलों में बुलंद. तो एक दिन पाकिस्तान भी जय हिंद कहेगा. पाकिस्तान ही क्यों, एक दिन सारा जहां जय हिंद कहेगा. क्योंकि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.